अशा प्रकारे सर्व आपण ठिसूळपणाची उदाहरणं पाहिलेली आहेत. आता बघा दुसरं पाहणार आहोत. एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थात, जे आपण एखादा पदार्थ घेतला की तो आपण किती प्रमाणामध्ये आत घुसवतो आहोत. समजा एखादा पुठ्ठा घेतलाय, त्या पुठ्ठ्यामध्ये आपण जर खिळा टाकला तर तो काय होऊ शकतो, पटकन त्या पुठ्ठ्यामध्ये जाऊ शकतो का, किती ती कॅच करू शकतो का, हे देखील आपण उदाहरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा, एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थात किती विरोध करतो यावर त्या पदार्थाची घनता समजून येते. की किती एखादा पदार्थ, समजा आपण हातोडा घेतलाय, तो कसला आहे, लोखंडाचा, आणि खिळा आपण घेतलाय, तो आपण भिंतीला ठोकतो. पण भिंत कशी आहे, ठिसूळ आहे, ती त्याच्यामध्ये कडकपणा आहे, जाडपणा आहे. मग आपण जेव्हा तो काय करतो, खिळा घेतो आणि भिंतीला टाकतो, तर ते त्याची क्षमता, तो विरोध किती करू शकतो त्याच्यावर त्याची काय आहे, घनता ही अवलंबून असते. बघा, इथे देखील तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की एका हातोड्याने कशा प्रकारे खिळ्याला ठोकलं जातं आणि तो किती विरोध करू शकतो. यावरून देखील या चित्रावरून आपल्याला त्याची काय समजते, विरोध करण्यावर त्याची घनता ही समजून येत असते. बघा, इथे असं चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे तो विरोध केलेला आपण पाहू शकता. त्यालाच काय बोलतात, कठीणपणा बोलतात. उदाहरणार्थ आपण पाहणार आहोत. एक लोखंडी खिळा पुठ्ठ्यात घुसेल पण लाकडात सहजपणे घुसणार नाही. की एखादा लोखंडी काय आहे, खिळा आहे, तो काय पुठ्ठ्यामध्ये सहज घुसेल, कारण पुठ्ठा कसा आहे, तो लवचिक आहे, तो कसा आहे, थोडा ठिसूळ आहे. आपण ते काय करू शकतो, पटकन तो खिळा जर टाकला तर तो आत घुसू शकतो. परंतु तोच एका लाकडामध्ये जर आपण घुसवायचा ठरला तर आपल्याला त्याच्यासाठी खूप घाव घालावे लागतील, तेव्हा तो काय करू शकतो, लाकडामध्ये घुसू शकतो. म्हणजे ते लाकडाची घनता किती जास्त आहे हे आपण पाहू शकतो. म्हणूनच आपण पाहतो की प्रत्येक पदार्थाची जी घनता आहे ती कमी अधिक प्रमाणामध्ये असू शकते. इथे चित्रामध्ये बघा, तुम्ही पाहू शकता, एखादा बघा लोखंडी खिळा आहे, तो पुठ्ठ्यात घुसेल परंतु तो लाकडा सहजपणे घुसणार नाही. त्यांनी बघा चित्राच्या माध्यमातून तुम्हाला सहज सांगितले, ही हातोडी आहे आणि हा खिळा आहे, हे चित्रातून आपण पाहू शकतो. बघा, आपला तिसरा आहे, काही पदार्थावर ताण दिला किंवा दाब दिल्यास त्याचा आकार काय होतो, बदलत जातो. किंवा ताण किंवा दाब काढून घेतल्यास त्याचं पुन्हा ते मूळ स्थितीमध्ये येतं. उदाहरणार्थ बघा, आपल्या पेनामध्ये जी रिफिल असते, त्या रिफिलला आपण काय करायचं, स्प्रिंगने जॉईंट केलेलं असतं. ती स्प्रिंग समजा आपण काढली तर जेव्हा आपण ती रिफिल हातमध्ये घालतो तेव्हा ती काय केली जाते, आकुंचन पावते. आणि समजा ती आपण रिफिल काढून घेतली तर ती पुन्हा पूर्वस्थितीमध्ये येत असते. तर अशा प्रकारची जी छोट्या आकारामध्ये जी स्प्रिंग असते ती पेनामध्ये असते. म्हणजे त्याचा आपण त्याला काय केलं, प्रेस केलं तर ते आकार बदलते, म्हणजे ती काय होते, आकुंचन पावते. आणि त्याचप्रमाणे जर त्याच्यात टाकलेली वस्तू आपण काढून घेतली तर ते पुन्हा काय होते, पूर्वस्थितीमध्ये येत असते. तसे म्हणून इथे सांगितले, काही पदार्थावर ताण किंवा दाब दिल्यास, म्हणजे काही पदार्थ, मग ते कसले असू शकतात, ते स्प्रिंग स्टीलचे असू शकतात, ते जर्मनचे असू शकतात. समजा की त्याच्यावर ताण दिले असते, काय होत जाते, त्याचा आकार बदलतो. त्याचा काय होतो, आकार बदलतो. म्हणजे बघा, आपण पाहू शकतो ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियम हा धातू हा काय होतो, त्याला ठोकलं जातं, ठोकून त्याचा पत्रा तयार केला जातो आणि ते पत्रे वापरले जातात. म्हणजे काय करतो, त्याचा आकारच बदल होतो. तो जो ॲल्युमिनियम हा धातू असा कसा चपटा असतो, परंतु त्याच्यावर घाव दिले जातात आणि त्याच्यापासून पातळ प्रकारचे पत्रे तयार केले जातात, त्याचा आकार बदलला जातो, त्याच्यावर ताण दिला जातो. म्हणून ते काय होतात मुलांनो, त्याचा आकार बदलू जातो. म्हणून ते त्यांनी सांगितले की काही पदार्थावर ताण किंवा दाब, ताण किंवा दाब म्हणजेच काय की एक प्रेशर देणे. ताणचा अर्थ काय आहे मुलांनो, इथे पाहू शकता. इथे हा जो शब्द आला आहे ताण आहे आणि इथे जो शब्द आला आहे दाब आहे. ताण किंवा दाब या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे की आपण त्याला प्रेस करणे बोलतो किंवा आपण त्याला दबाव बोलू शकतो. की ती दाबल्यास काय होते, त्याचा आकार बदलतो. जर आपण हातोडीने जर त्याला मारत आहोत एखाद्या धातूला तर साहजिकच आहे त्याचा आकार काय होणार आहे, बदली होणार आहे. हा ताण किंवा दाब काढून घेतल्यास आणि हा पुन्हा आपण काढून घेतला तर पुन्हा ही जी मूळ स्थिती आहे मुलांनो, या मूळ स्थितीमध्ये पुन्हा तो येत असतो. म्हणजे इथे बघा, ही काय आहे, स्प्रिंग आहे. मग ही स्प्रिंग कुठे असते मुलांनो, आपण पाहू शकतो की बाबा, आपण साधं उदाहरण आहे, पेनामध्ये ती स्प्रिंग असते, त्याच्यावर ताण दिल्यावरती काय होते, दाबली जाते आणि ती रिफिल काढल्यावर पुन्हा ती मूळ स्थितीमध्ये येते. जशी पुन्हा होती ती काय होते, मूळ स्थितीमध्ये येण्यास सुरुवात होत असते. तर अशा प्रकारचे आपण पदार्थाचे गुणधर्म आपण पाहतो. आपण 3 गुणधर्म पाहिलेले आहेत. आपण पुढचा देखील गुणधर्म पाहणार आहोत मुलांनो. की बघा, या गुणधर्माला स्थितिस्थापकता म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटी म्हणतात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी. उदाहरणार्थ रबर बँड आणि स्पंज आहे की जेवढा आपण ताणलं जातो, जसं रबर आहे की रबरला आपण जेव्हा ताणतो तेव्हा त्याचा आकार बदलतो, पण पुन्हा आपण जर सोडलं तर ते काय होतं, पुन्हा मूळ स्थितीमध्ये येण्यास सुरुवात होते. की रबर बँड किंवा स्पंज आहे. जो स्पंज आहे की बघा, स्पंज कसं आपण पाहतो की एखाद्या दुकानामध्ये की एखाद्या इलेक्ट्रिक आपण वस्तू घेतली तर त्याच्या
बुठ्ठ्यांमध्ये ते काय असं स्पंज असतात. ते स्पंजमध्ये देखील आपण काय करतो की एखादी वस्तू खराब होऊ नये किंवा ती फुटू नये तुटू नये तिची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून स्पंज ठेवलेले असतात. मग ते स्पंज देखील आपण दाबले तर काय होतं की ते बारीक होतात आणि जेव्हा सोडले तर आपण काय होतं पुन्हा ते मूळ स्थितीत येतात. जसे एखादं पिलो आहे किंवा त्याचप्रमाणे एखादी गादी आहे त्याच्यावर आपण बसले असतात, सोफा आहे जो नरम असतो, आपण बसले असतात ते काय होतं आकुंचन पावतात आणि आपण त्याच्यातून उठल्यावर काय केले जातं ते पुन्हा मूळ स्थितीमध्ये येतात. ही त्याची काय उदाहरण होते. म्हणजेच याला काय बोलणार आपण गुणधर्म बोलणार की या गुणधर्माला काय म्हणणार की जे आकुंचन पावते आणि प्रसरण पावते पुन्हा म्हणजे मूळ स्थितीमध्ये येते त्याला काय बोलणार स्थितिस्थापकता म्हणजेच काय इलेक्ट्रिसिटी असे आपण बोलणार आहोत. बघा इथे जो शब्द आहे स्थितिस्थापकता हा जो शब्द आलेला आहे त्याला इलेक्ट्रिसिटी असे आपण बोलणार आहोत. उदाहरणार्थ त्याची काय आहे रबर बँड आहे आणि स्पंज ही त्याची काय आहे ही उदाहरणं आपण पाहू शकतो. अशा प्रकारे आपण मुलांना पदार्थाचे गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. आता बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे. आता जे चौथं उदाहरण आहे पाणी मध आणि डिंक हे काय आहेत बघा इथे आलेलं आहे. काय आहे पाणी मध आणि डिंक म्हणजेच काय आपण त्याला गोंद देखील बोलू शकतो. याचा एक एक थेंब वेगवेगळ्या ठिकाणी टाकायचा आहे की तुम्ही पाणी घ्या मध घ्या डिंक घ्या बरोबर आहे म्हणजेच गोंद आहे. पाणी आपल्या घरात आहे मध पण आहे डिंक पण असतो. पाणी हे काय द्रव रूपामध्ये आहे. आपल्याला मध जे असतं हनी जे असतं ते देखील द्रवरूपातच असतं परंतु ते थोडं घट्ट स्वरूपात असतं. जो डिंक आहे गोंद आहे तो देखील काय आहे तर स्थायी रूपात आहे. त्यानंतर त्याचा एक एक थेंब वेगवेगळ्या ठिकाणी टाकायचा आहे की एक फरशी घ्यायची आहे त्या फरशीवर काय करायचं आहे वेगवेगळ्या ठिकाणी 3 प्रकारचे तुम्हाला काय करायचं आहे ते ड्रॉप्स टाकायचे आहेत. एक आहे पाण्याचा, दुसरा आहे मधाचा, तिसरा आहे डिंकाचा. इथे पाहू शकता. मग तुम्हाला त्याचं निरीक्षण करायचं आहे की ह्या किती प्रमाणामध्ये ती द्रवरूप पदार्थामध्ये त्याचं रूपांतर ते तर आहेच ऑलरेडी. ते किती त्याची प्रभाविता किती आहे की ते किती फास्ट जात आहे ते किती जलद जात आहे किती मंद गतीने जात आहे किती स्लो जात आहे याचं तुम्हाला काय करायचं आहे मुलांनो निरीक्षण करायचं आहे. त्यांनी सांगितलं अशा प्रकारे बघा इथे तुम्हाला दिसतं काय आहे मुलांनो इथे मध आहे डिंक आहे. तुम्हाला हे पाणी त्यात टाकायचं आहे. मग ते पाणी तुम्ही वेगवेगळ्या रंगाचं देखील घेऊ शकता. इथे निळ्या रंगाचं दिलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये शाई टाकून किंवा इंक टाकून तुम्ही काय करू शकता त्याचा आकार ते पाहू शकता की पाणी घेतलं मध घेतलं डिंक घेतलं आणि त्याची प्रवाहिता किती आहे ते किती मंद गतीने जात आहे याचं तुम्हाला इथे निरीक्षण करायचं आहे. ते सर्व द्रव उतरावरून वाहतात. म्हणजे तुम्ही एखाद्या सपाट पृष्ठभागावर तुम्ही घेतलं आणि तिथे तुम्ही तिन्ही गोष्टी टाकल्या पाणी मध आणि डिंक टाकल्या तर ते तुम्ही बघणार की त्याची किती प्रवाहिता आहे. सर्व द्रव उतरावरून जाणार की ज्याप्रमाणे त्याचा प्रवाह आहे तो प्रवाह किती फास्ट जात आहे किती स्लो जात आहे याचं तुम्हाला काय करायचं आहे निरीक्षण करायचं आहे. म्हणजेच या गुणधर्माला काय बोलणार प्रवाहिता असे बोलणार. जसं मी तुम्हाला सांगितलं म्हणजे काय फ्लुइडिटी म्हणजेच म्हणणार आहोत. गुणधर्माला आपण काय बोलणार आहोत प्रवाहिता. म्हणजे तुम्ही एखादा पदार्थ घेतला द्रवरूप पदार्थ घेतला तर द्रवरूप पदार्थामध्ये पाणी आहे मध आहे किंवा जो डिंक आहे तो एकेका ठिकाणी किंवा वेगळ्या ठिकाणी तो थेंब टाकायचे आहेत आणि त्याची म्हणजे तो किती स्पीडने जात आहे ते स्पीड तुमचा अंदाज घ्यायचा आहे. तो गुणधर्म लक्षात घ्यायचा की त्याचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माला प्रवाहिता असे बोलतात. म्हणजे तो वाहणार आहे. प्रवाहिता म्हणजेच काय आहे मुलांनो प्रवाह म्हणजे वाहणारा आहे वाहता आहे. म्हणून त्या गुणधर्माला जे द्रवरूप पदार्थ असतात ते काय असतात प्रवाहित असतात. म्हणजे काय फ्लुइडिटी असे त्याला आपण बोलणार आहोत. अशा प्रकारे बघा इथे जसं तेल आहे ते देखील काय आहे त्या प्रवाहितामध्ये येतं. एखादा द्रव किती सहजपणे वाहतो यावरून त्याची काय होते प्रवाहिता आपल्याला आढळून येते की एखादा पदार्थ आहे तो कोणता द्रव पदार्थ आहे तर त्याची प्रवाहिता किती आहे त्याच्या वाहण्यावरून त्याच्या प्रवाहावरून आपल्याला त्याचं काय समजते प्रवाहिता ही काय करते ठरवण्यात येते. अशा प्रकारे बघा हे पाणी पटकन पडत आहे परंतु जो मध आहे तो पडण्यामध्ये काय लागत आहे वेळ लागत आहे. कारण तो कसा आहे तो चिकट आहे तो कसा आहे थोडा घट्ट आहे. त्याच्यामुळं तो साहजिकच आहे पाणी हे काय पाणी आहे त्या पाण्यामध्ये काही मिक्स आहे म्हणून तो पाणी कसं आहे प्रवाह देणार आहे. तो पटकन प्रवाह करणारा आहे. त्याची प्रवाहिता ही यांच्यापेक्षा साहजिकच नक्की जास्त आहे. मग अशा प्रकारे त्यांनी सांगितले की एखादा द्रव पदार्थ किती सहजपणे वाहतो यावरून त्याची प्रवाहिता ही ठरत असते. आता आपण जो 5वा पाहणार आहोत इथे त्यांनी दिलेलं आहे बघा. इथे तुम्हाला 3 चित्र दिलेले आपण पाहणार आहोत त्याचं आपण निरीक्षण करणार आहोत की हे 3 चित्राचं आपण पाहणार आहोत. हे जो पहिला आहे हा दुसरा आहे आणि हा जो आहे तिसरा आहे. पाहू शकता की इथे पदार्थाची किती घनता किती आहे ते पाहणार आहोत. समान आकाराचे वेगवेगळ्या पदार्थाचे वस्तुमान समान आकाराचे इथे त्यांनी काय दिले समान जो तुमचा आकार जो शेप आहे आणि वेगवेगळ्या
पदार्थाच्या वस्तुमानावरून त्याची घनता ठरते, की हर एक जो पदार्थ आहे त्याच्या पदार्थाची वस्तुमानावरून काय ठरते, त्याची घनताही ठरत असते. आता बघा हे जो बघा हे समान आकार घेतलेला आहे, हे समान आकाराचे बॉटल्स किंवा त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे, की ते समान आकाराच्या वेगवेगळ्या पदार्थ, त्याच्यामध्ये वेगवेगळा पदार्थ हा टाकलेला आहे आणि त्या पदार्थावरून त्याची काय ठरते मुलांनो, ही घनता ठरत असते. बघा इथे तुम्हाला पाहू शकता की हा जो पहिल्या नंबरचं जे चित्र आहे ते कशा प्रकारे बघा, इथे जी वस्तू ठेवलेली आहे ती कशी आहे, वरती असते. म्हणजे काय आहे ती आपण बोलू शकतो की पाण्यामध्ये ती फ्लोट होत नाही, म्हणजेच आपण त्याला बोलतो तरंगणे बोलतो. परंतु ही वस्तू जी आहे ती कशी आहे की ती मध्यंतरी तरंगलेली आहे, ती ना वरती आहे ना खालती आहे. म्हणजे त्या पदार्थाचे जे त्याच्यात टाकला गेलेला आहे त्याच्या आकारावरून त्याची घनता ही आपल्याला लक्षात येते की ती वस्तू किती जड प्रमाणात आहे किंवा किती हलकी आहे. आणि हा जो शेवटचा जो मुलांना ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की जो वस्तू आपण ठेवली गेलेली आहे ती कुठे गेली आहे, ती तळाला लागलेली आहे. म्हणजे त्याची जे पदार्थातलं त्या वस्तूमध्ये टाकलेला जो पदार्थ आहे त्याची घनता ही कशी आहे, जास्त आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की समान आकाराच्या वेगवेगळ्या पदार्थाच्या वस्तुमानावरून त्याची काय कळते, घनता ही आपल्याला समजून येत असते. हे चित्रावरून तुम्ही सहज म्हणजे पाहू शकता की किती पदार्थ किती टाकला त्यावरून त्याची काय बोलते, घनता समजते. कमी किंवा जास्त हलकापणा समजू शकतो. हा फरक पदार्थाची काय आहे, घनता आहे. हा जो आपण फरक तीन चित्राच्या द्वारे आपण पाहिलं आहे, त्याची घनता कशी आहे ते पाहिले, तर त्यालाच आपण काय बोलणार आहोत, घनता बोलणार, म्हणजे डेन्सिसिटी असे आपण बोलणार आहोत. या गुणधर्मामुळे ते दिसते की जो आपण प्रयोग करू पाहिला त्याच्यामुळे आपल्याला हे काय दिसत आहे, या पदार्थाची घनता किती कमी अधिक प्रमाणात आहे हे आपल्याला समजून येत असते. अधिक घनता असलेला पदार्थ, जसं आपण पाहिलं आहे की या पदार्थामध्ये अधिक घनता असलेला पदार्थ अधिक जड आहे. इथे तुम्ही पाहू शकता 3 नंबरच्या चित्रामध्ये मुलांना की ह्याचं 3 नंबरचं चित्र आहे बघा. अधिक घनता, या अधिक घनता कसली आहे, ह्या चित्राची आहे. काय, पदार्थ अधिक जड आणि कमी घनता असलेला पदार्थ हलके असतात. जे कमी घनता असलेला पदार्थ काय, तो हलका आहे म्हणून तो वरती आहे, आणि अधिक जो जड असलेला पदार्थ आहे त्याची घनता जास्त असल्यामुळे तो किती आहे, तो आपल्याला तळाशी म्हणजे एकदम खाली आपल्याला बॉटमला चिटकून राहिलेला आहे. हे देखील आपण या प्रयोगाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं की घनता कशा प्रकारे आहे. उदाहरणार्थ मग अशा प्रकारे जे पदार्थ आहेत ते कसे आहेत, जे जड वस्तू असणारे जे पदार्थ आहेत मग ते धातू कोणते आहेत ते आपण पाहू. जसं लोखंड आहे, लोखंड कसं आहे, जड आहे, मग तो कठीणपणा आहे लोखंडामध्ये. जर आपण पाणी घेतले त्या पाण्यामध्ये आपण एखाद्या लोखंडाचा तुकडा टाकला तर काय होऊ शकतो मुलांना, तो वरती येऊ शकतो का, तरंगू शकतो का, तर नाही. तर तो काय, त्याची घनता ही जास्त असल्यामुळे तो काय राहील, पाण्याच्या बुडाला तो चिटकून राहील. बघा इथे देखील पाहू शकतो. उदाहरणार्थ लोखंड लाकडापेक्षा जड आहे, तर लाकूड आणि लोखंड आपण टाकलं तर साहजिकच वरती काय येणार आहे, लाकूड येणार आहे. कारण लाकूड कसं आहे, वजनाने हे जड आहे आणि लोखंड हे खाली आहे. त्यामुळे खाली कोणता पदार्थ राहील, लोखंडाचा तुकडा राहील, आणि जो लाकडाचा जो ठोकळा आहे तो कसा राहील, तो वरती राहील. म्हणून अशा प्रकारे बघा यांनी 2 उदाहरणं दिलेली आहेत. हे जे काय लोखंड आहे आणि हे लाकूड आहे. तर जर आपण हे दोन्ही पदार्थ आपण छोट्या प्रमाणामध्ये घेऊन जर एका पाण्यात टाकले, आपण प्रयोग करू पाहिला. हा प्रयोग मुलांना तुम्ही देखील घरी करून पाहू शकता की एखाद्या लाकडाचा ठोकळा आणि एखाद्या लोखंडाचा तुकडा हा दोन्ही पाण्यामध्ये टाका. तुम्ही निरीक्षण करायचं की तुम्हाला या चित्रामध्ये किंवा तुम्हाला त्या प्रयोगामध्ये काय निरीक्षण आणि काय निष्कर्ष आढळतो हे देखील बघायचं आहे. बघा आता मी उदाहरण दिले की लोखंड आणि लाकडापेक्षा कसं आहे, हे जड आहे. लाकूड काय आहे, वजनाने हलकं आहे, आणि लोखंड कसं आहे, वजनाने हे जड आहे. हे तुम्ही फरक बघू शकता आणि हा प्रयोग देखील तुम्ही घरी करून पाहायचा आहे. आपला जो 6वा मुद्दा आहे मुलांना पाहणार आहोत. काही स्थायू पदार्थ हे एखाद्या द्रवात विरघळतात. साहजिकच आपण 5वीला शिकलो आहोत परिसर अभ्यास 1 मध्ये की आपण त्याचा प्रयोग देखील करून पाहिलेला आहोत की नाही. मी तुम्हाला सांगितलं की एखादा तो प्रयोग आहे तुम्ही पाहिजे तर पुन्हा एकदा करून पाहू शकता की काही स्थायू पदार्थ आहे ते पाण्यामध्ये विरघळतात. म्हणजे जसं आपल्याला मीठ पाहू शकता, साखर पाहू शकता, हे आपल्याला दिसते ती स्थायू पदार्थामध्ये आहे. पण तो आपण ती पाण्यामध्ये टाकली तर आपल्याला काय दिसतं, त्या पाण्यामध्ये त्याचं ती विरघळत जाते, म्हणजे ती आपल्याला ती विरघळणारी आहे. म्हणून काही स्थायू पदार्थ एखाद्या द्रवात विरघळतात. तसं इथे चित्रामध्ये देखील पाहू शकता की कशा प्रकारे एखादा पदार्थ आहे तो पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि ते टाकल्यावर तो काय होतो, विरघळणे. म्हणजेच काय होते, ती गोष्ट ते पाण्यामध्ये संपूर्णपणे नष्ट होणे. जो पदार्थ टाकला आहे स्थायू, त्या पाण्यामध्ये स्पष्ट काय होतं, विरघळून जातो. जर स्थायू पदार्थ द्रवात विरघळतात, बघा इथे सांगितले की जर स्थायू पदार्थ जर द्रवात विरघळतात तर त्याला काय बोलतात, विद्रव्यता असे बोलले जाते. आणि जर तो द्रवात विरघळला नाही तर त्याला काय बोलणार, अविद्रव्यता असे बोलणार आहोत. बघा इथे आपण पाहत आहोत की जर स्थायू पदार्थ द्रवात विरघळत असेल
तर त्याला काय पदार्थाला बोलणार? विद्राव्यता असे बोलणार आहोत. मग इथे आपण समजून घेणार आहोत विद्राव्य असे बोलणार आहोत. जर एखादा स्थायीरूप पदार्थ, हा जो स्थायू पदार्थ आहे मग तो कोणताही असू शकतो, मीठ असू शकतं, साखर असू शकतो, मिठाचा आपल्याला बोलू शकतो खडी साखर आहे, तो आपण पाण्यात टाकला तर साहजिकच आहे काय होणार आहे? विरघळणार आहे. मग तो कशात टाकायचा आहे? द्रवात. द्रवात म्हणजेच कशात आहे? पाणी आहे. बरोबर आहे. हे स्थायू म्हणजे काय? आपण साखर घेऊ, बरोबर, तो विरघळत असेल तर तो पदार्थाला काय बोलणार? विद्राव्यता बोलणार. पण तो द्रवात विरघळत नसेल तर त्याला अविद्राव्य असे बोलणार आहोत. जर तो द्रवात विरघळत नसेल, बघा आपण पुढे बघणार आहोत, जर तो पदार्थ द्रवात विरघळत नसेल तर त्याला आपण काय बोलणार? अविद्राव्य असे बोलणार आहोत. तर तो अविद्राव्य आहे असे आपण म्हणतात. मी आताच सांगितलं की एखादा जर स्थायीरूप पदार्थ आपण द्रवामध्ये टाकला असता तो विरघळतो म्हणजे त्याला विद्राव्यता बोलतात. पण जर तो द्रवात विरघळत नसेल तर त्याला काय बोलतात? अविद्राव्यता असे बोलणार. अविद्राव्य आहे असे तो बोलणार, म्हणजे तो पदार्थ विद्राव्य नाही. म्हणजे आपण जसं टाकलं की बाबा एखादा लाकूड टाकलं तर लाकूड पाण्यामध्ये विरघळेल का? तर नाही. मग तेच आपण जर रॉकेल टाकलं का? रॉकेल आणि पाणी टाकलं तर विरघळेल का? तर नाही. काय होईल? ते दिसून येईल. आपण तेल आणि पाणी टाकलं तर, तेलामध्ये पाणी टाकलं किंवा पाण्यात तेल टाकलं तर ते लगेच दिसून येईल की याच्यामध्ये पाणी मिक्स आहे, म्हणजे ते दिसणं येणार आहे. पण जर आपण एखादा साखर किंवा मीठ टाकलं आहे, एखादा आपण समजा मध टाकलं आहे तर ते पाण्यामध्ये काय होतं? विरघळून जाण्याची प्रक्रिया होते. म्हणजे त्याची आपण उदाहरणे पाहिले, विद्राव्याची उदाहरणं पाहिले, अविद्राव्याची देखील उदाहरणे पाहिले. जसं लाकूड आहे, समजा रॉकेल आहे, तेल आहे, बरोबर आहे, हे काय आहे? पाण्यामध्ये विरघळत नाही. तर तो अविद्राव्य पदार्थ आहे असे आपण त्याला म्हटले आहोत. पदार्थाच्या विरघळणाऱ्या गुणधर्माला विद्राव्यता बोलतात. आताच आपण की एखादा पदार्थ जर पाण्यामध्ये विरघळत असेल तर आपण त्याला काय बोलणार? विद्राव्यता बोलणार, म्हणजे सॉल्युबिलिटी असे बोलणार. एखाद्या विरघळणाऱ्या पदार्थाला काय बोलणार? आपण विद्राव्य बोलणार. म्हणजेच आपण काय आहे? साखर आहे, मीठ आहे, हे कसे पाण्यामध्ये विरघळत आहे ते त्याचं उदाहरण आपण पाहिले आहे. पण एखादा पदार्थ जर विरघळत नसेल, पदार्थाच्या विरघळणाऱ्या गुणधर्माला आपण काय बोलणार? विद्राव्यता असे बोलणार आहोत. जसं मी मगाशी सांगितलं त्याला काय? सॉल्युबिलिटी असे आपण बोलणार आहोत. उदाहरणार्थ काय आहे? मीठ पाण्यात विद्राव्य, तर रॉकेल मध्ये काय आहे? ते अविद्राव्य आहे. मीठ पाण्यामध्ये विरघळते म्हणजेच ते काय? विद्राव्य पदार्थ आहे. परंतु रॉकेल हे पाण्यामध्ये मिक्स होत नाही, तेल हे पाण्यामध्ये मिक्स होत नाही, त्यामुळे त्याला आपण काय बोलणार? अविद्राव्य असे आपण बोलणार आहोत. बघा इथे सांगितले की पाण्यामध्ये काय टाकले आहे? मीठ टाकलं आहे, म्हणजे ते काय आहे? विरघळत आहे हे आपण पाहता. परंतु आता रॉकेल बघा मुलांना, रॉकेलमध्ये आपण पाणी टाकलं किंवा पाण्यात रॉकेल टाकलं तर ते काय होतं? विरघळत नाही. आपला जो 7वा गुणधर्म आहे बघा, ज्या पदार्थामधून पाहिले असता पलीकडची वस्तू दिसते, की ज्या पदार्थामधून पाहिले असता, मग तो कोणता पदार्थ आहे? आपण पाहिलं की पदार्थ आपल्याकडे खूप आहे, स्थायू आहे, द्रव आहे, वायू. मग स्थायूमध्ये आपण काच घेतली, मग ज्या पदार्थाकडून आपण पाहिले असता आपल्याला पलीकडचे दिसते, म्हणजे मग त्यात काय म्हणतात? ती वस्तू दिसते, म्हणजे काय आहे? काच आहे. काच ही काय आहे? वस्तू आहे, तो स्थायीरूप पदार्थ आहे. मग ते आपल्याला त्याच्या पलीकडचे दिसते, म्हणजे काच काय आहे? ही पारदर्शक आहे. म्हणजे मग काचेचा गुणधर्म काय झाला? ती पारदर्शकता हे काय झालं? त्याचा गुणधर्म झाला, हे देखील आपण पाहू शकतो की काचेमध्ये कोणता गुणधर्म आहे? पारदर्शकता आहे. बघा त्या पदार्थाला आपण काय बोलतो? पारदर्शक. पारदर्शक म्हणजे की ज्या वस्तूमधून आपण पाहिले असतं आपल्याला पलीकडचे दिसते, त्या पदार्थाला आपण काय बोलणार आहोत? पारदर्शकता बोलणार आहोत. हे देखील आपलं मुलांनो पर्यावरण भाग क्लास 5 मध्ये आपण पाहिलेलं आहोत की काच काय आहे? ही पारदर्शक आहे, हे देखील आपण पाहिलं आहोत. पदार्थाच्या या गुणधर्माला पारदर्शकता असे बोला. पदार्थाच्या या गुणधर्माला पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपॅरन्सी असे बोलणार आहोत. की याच्यामध्ये काय आहे? ट्रान्सपॅरन्सी आहे की तुम्हाला जे काही आहे पलीकडची जी कोणती वस्तू आहे ते तुम्हाला सहज दिसू शकते. पण ते जर एखाद्या लाकूड असेल किंवा एखाद्या लोखंडाचा दरवाजा असेल, लाकडाचा